जुन्नर शहरातील इस्लामपुरा खडकवस्ती येथील अफसर इनामदार यांची दोन्ही मुले आज दुपारी 4च्या दरम्यान घराच्या आसपास खेळत असताना खेळता खेळता जवळ असणाऱ्या शेततळ्याच्या शेजारी गेली व त्या ठिकाणी खेळत असताना तोलत जाऊन पाण्यात पडून रिफत अफसर इनामदार वय वर्ष 7 व तिचा भाऊ अफान अफसर इनामदार वय वर्ष 10 या दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला। गाडी तिकडेच आहे माझ्या घरी आपले नाव आहे केदार डॉक्टर तिथं उभा होती इकडे ए सरको रे इधर इम्तियाज सरक एक मिनिट रुक कर इकडे बघा ओ हे बघा इकडे चप्पल आहे हे बघा अरुण जी हे बघा खाली एक मिनिट सुन ना यहाँ की तो चप्पल लेने दो उनको ये देखो इधर यहाँ चप्पल आहे एक जोड इकडे लहान पोरांची ही लहान पोरांची जोड आणि एक जोड पुढे आणि पण घ्या इकडे सरकलेले ना रुपेश थोडं हे सरकव ना झाड पाला सरकव ना साईडला तुझ्या पद्धतीने सरकले ना दोन पोरं चप्पल घे माहिती नाही होतं इकडं पाठीमाग वेल्डर नाही कुठले ती आता ही लहान मुलं इथे गेलेत कुठले ती इकडं माग वेल्डिंगचं दुकान आहे ना अफसर म्हणून अफसर अजीज शेख ते राहायला कुठे शेजारी हॉस्पिटलच्या शेजारी वेल्डिंगचं काम करायचं अंतर बरंच लांब आहे ना इतकं लांब ती मुलं आली का हो ते खेळायला इकडं वर येत होते पतंग घ्यायला पतंग खेळायला चालत चालत तिकडे आले ते। अच्छा अंदाजे किती वय असेल मुलांचं एक 10 वर्षाचं आहे काय 4 का 5 वर्षाचं म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे का एक मुलगा एक मुलगी आहे एक मुलगी आता संशय असा आहे की त्यांची दोघांची चप्पल इकडे सापडली दोघांची पण चप्पल इथे सापडली जुन्नर शहराची आता 10 ते 15 मिनिटात आता पाण्यात उतरण्याची तयारी ते लवकरात लवकर आपल्याला काय ते पुढचा शोध कळेल काय होतंय ते। राजकुमार भाऊ वरती राजकुमार काय अपडेट अपडेट अशी आहे का पोरांची लहान पोरांची चप्पल आणि पाय घसरण्याची हे पडलेले ठसे पडलेले त्याच्यामुळे आम्हाला संशय आहे इथं आम्ही चेक करणार आहे। तळ्यामध्ये खाली काय दिसतंय का पण दिसत नाही पण पाणी पूर्ण हिरवगार आहे त्याच्यामुळे शेवाळ टाईप झालेलं आहे पाणी। आपण पुढचं सर्च कसं करतोय आम्ही जे गळणी सर्च करणार आहे आणि टीम येते मागून तर लवकरात लवकर पोरं येतात ते सर्च लगेच चालू करून घे परत लवकर या ना। सर काय घटना झालेली इथं नेमकी आणि किती वाजता आपल्याला समजलं 4 वाजता सुमारास 2 मुलं त्यांच्या घरातून बाहेर खेळायसाठी आली होती आणि त्यानंतर आता आम्हाला 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्हाला माहिती समजली की ते 2 मुलं बेपत्ता आहेत। त्यानुसार बरेच सर्वजण गावातले 2 मुलं शोधण्यासाठी सर्व आम्ही फिरत होतो। त्यानंतर काही मुलांना इथे तळ्याजवळ शूजची जोड दिसून आलेले आणि त्यानंतर काही असं लोकांना वाटलं की मिळून आले म्हणून पुन्हा लोकांनी शोध थांबवला होता पण पुन्हा ती मुलं मिळून चालले नाहीत असं खात्रीलायक समजल्याने पुन्हा आम्ही शोध घेत असताना काही मुलांना इथं या ठिकाणी 2 चप्पलचे जोड दिसलेले आहेत आणि मुलांनी सुद्धा पाय घसरलेले दिसत आहेत। त्यावरून ते 2 मुलं ते ईदगाह मैदानावरून पुन्हा इकडे खाली आले असावेत तळ्याच्या बाजूला आणि त्या ठिकाणी ते पाण्यामध्ये उतरले असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांना बहुतेक वर येता आलं नसणार आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सुद्धा आता तळ्याच्या परिसरात शोध घेत आहोत। आता रेस्क्यू टीमचे आमचे सर्व आहेत लोक हजर आहेत आणि त्यांच्या सहाय्याने आम्ही शोध घेतो। चप्पलांचे भेटलेले चप्पल भेटलेले शूज पण 2 भेटलेले तिथं काहीतरी दिसतंय
गाडीवर घेऊन लोकेशन टाकलंय. पाणी गडबड केलं ना काही उपयोग होणार नाही. गाडी पाठवतो. राजकुमार कुठली गाडी पाठवायची? गाडी पाठव ना. माणूस घरी फॉरेस्टची गाडी आहे तिथं, त्या माझ्या घरी पाठवतात. माझ्या घरी पाठवतात. रुपये सामान घेऊन उभा आहे. त्याच्यावर गाडीच नाही. छोड़ो जरा. तिथं आपले हे ना ॲम्ब्युलन्स आणू का? नको नको. हो पोरगी मिळाली बघा. पोरगी मिळाली. इधर 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 आओ इधर. भैया इधर जाओ या देखो या नीचे भेटलं बरं कसं. दुसरं पण भेटलं. कपडे काय तरी बेटे. सर, खरं तर जुन्नर शहरामध्ये अतिशय मोठी दुर्घटना झालेली आहे. 2 लहान भावंड बहीण भाऊ यांचा या तळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कधी नेमकी आपल्याला ही सगळी घटना समजली? आज खरंच खूप वाईट दुर्घटना घडलेली आहे आणि आमच्या या पंचक्रोशीमध्ये शोकाकुळा बसवलेली आहे. आमचे मित्र अफजल वेल्डर त्यांची 2 मुलं खूप छोटे छोटे चिमुकले, ज्यांनी आत्ताशी हे जग पाहण्यासाठी बाहेर वावरले होते. 5 वाजता ते खेळताना लोकांना दिसले का ते इकडं खेळायला आलेत. सगळेजण शोध घेत होते आणि आत्ता हे जे इथं तलाव आहे, तो शेततळ आहे, तलाव नाही म्हणता येणार, शेततळ आहे. ते शेततळ्याच्या बाहेर त्यांच्या चपला आणि बुटं दिसली आणि त्यावेळेस शोध घेण्याची मोहीम चालू केली. जुन्नरची रेस्क्यू टीम आणि परिसरातले सगळेच मुलं या ठिकाणी धावले आणि त्यावेळेस आत्ता दोन्ही मुलं त्या तलावामध्ये आढळली. खूप वाईट दुर्घटना ही घडलेली आहे आणि ह्या पंचक्रोशीवरती शोकाकुळा पसरलेली आहे. तरी मी सद्गुरूचरणी आणि अल्लाचरणी अशी प्रार्थना करतो, त्यांना सद्गती लाभो. आणि खरंच हा खूप वाईट दिवस आहे आपल्या जुन्नरकरांसाठी.